तुमची नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली हो? नवीन वर्षाचा पहिला आठवडा कसा गेला? नाही, म्हणजे मी काही प्रायव्हेट असलं तर आणखीन विचारत नाही, पण 31 डिसेंबरच्या रात्री अनेक जणांनी पुढील वर्षासाठी हे करू, ते करू असं ठरवलं असेल ना? मी पण दरवर्षी ठरवते. पण यावर्षी असं काही मला ठरवताच आलं नाही हो. आणि त्याला कारणही अगदी तसंच जबरदस्त झालं. मला एक फार मोठी काळजी लागली होती आणि त्या काळजीच्यामुळेच मला इतर काही सुचत नव्हतं. ती काळजी म्हणजे आमचं कन्यारत्न 1 जानेवारीपासून छोट्या शाळेत जाणार होतं. ती त्या शाळेत म्हणजे मिनी नर्सरीत जर का राहिली तर 3 तारखेला नर्सरीसाठी ॲडमिशन फॉर्म आणायला जायचं होतं. आणि तो मिळाला तरच 6 तारखेला आम्हाला सहकुटुंब इंटरव्ह्यूला जायचं होतं. आणि तो जर का चांगला झाला तरच मग आमचं कन्यारत्न नर्सरीसाठी घेतलं जाणार होतं. आता मग नाही का काळजी वाटणार? मग एवढी काळजी मनाला पोखरत असताना नवीन काही ठरवायला सुचेल तरी का मला? आता तुम्ही म्हणाल मुलीला शाळेत घालायची, तर कसली एवढी काळजी त्यात करायची? तुमची तरी अगदी कमालच झाली हो. अहो, तुमचा काळ वेगळा होता. हमारा जमाना अलग आहे. तुमच्या वेळी 2.5 वर्षाच्या मुलाचा इंटरव्ह्यू होता का? शाळेत ॲडमिशन फॉर्म आणायला जायचं ते रात्री 12 आणि 1 वाजल्यापासून रांगेत उभं राहायला लागत होतं तुम्हाला? नाही ना? थांबा, तुम्हाला सगळा किस्साच सांगितला पाहिजे. सुरुवात करायची तर आमच्या पतिदेवांच्या नोकरीपासून करायला पाहिजे. त्यांची नोकरी फिरतीची. 2 वर्षाच्या वर एका जागी मुक्काम नाही. आम्ही डिसेंबरच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये होतो. आणखी 1 वर्ष तरी आमचा मुक्काम तिथून हलणार नाही असं आम्हाला वाटत होतं. तिथे चौकशी केल्याप्रमाणे आमच्या कन्यारत्नाला एप्रिलमध्ये नर्सरीसाठी ॲडमिशन मिळणार होती. फिरतीची नोकरी असल्यामुळे आणि भाषेच्या गोंधळामुळे मुलांचे शिक्षणाच्या बाबतीत नुकसान होऊ नये म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवावे असं आमचं ठरलं होतं. कारण इतरांचे अनेक अनुभव आम्ही ऐकून होतो. एप्रिलला अजून वेळ आहे. कन्याही 2.5 वर्षाची आहे. मग आयुष्यभर तर अभ्यास करायचाच आहे. तेव्हा आतापासून कशाला अभ्यास घ्या असा विचार करून आम्ही मुलीला काही शिकवलं नव्हतं. त्यामुळे अक्षर ओळख, अंक ओळख असं तिला काहीच नव्हतं माहिती. अशा परिस्थितीत असताना हे एक दिवस आले ऑफिसातून. ते हातात बदलीची ऑर्डर घेऊनच. मुंबईला बदली होत आहे हो, 15 दिवसात मुक्काम हलवा हो. झालं. मग आमची धावाधाव. 20 डिसेंबरला आम्ही मुंबईत आलो. 8 दिवस नवीन घर सजवण्यात, प्रवासाचा शीण घालवण्यात भेटीगाठीत गेला. राजस्थानप्रमाणे इथेही नर्सरीसाठी ॲडमिशन एप्रिलमध्येच असेल, तेव्हा जरा सवडीने त्यासंबंधी चौकशी करू असं आम्ही ठरवलं. पण कसलं काय घेऊन बसलात? 28 डिसेंबरला आम्हाला अचानक कोणाकडून तरी कळलं की इथल्या शाळेमध्ये, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये नर्सरीसाठी ॲडमिशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आहे. 3 तारखेला ॲडमिशन फॉर्म मिळेल. आणि ॲडमिशन फॉर्म अगदी कमीत कमी म्हणजे 70-80 वगैरेच असतात. त्यासाठी सकाळी 8 वाजता फॉर्म देणार असतील तर रांग मात्र रात्रीपासून असते. आणि 6 तारखेला इंटरव्ह्यू असणार आहे सगळ्यांचा. इंटरव्ह्यूच्या वेळी मुलांना A to Z पैकी काहीतरी ओळखायला सांगतात. 1 to 20 पर्यंत अंक ओळखायला सांगतात. इंग्रजीतून नाव, गाव, पत्ता, फळ, फूल, रंग असं काहीतरी विचारतात. आणि मुलं जर का इंटरव्ह्यूमध्ये पास झाली तरच ॲडमिशन मिळते, नाही तर नाही. मी तर हे सर्व ऐकून हबकूनच गेले. 2.5 वर्षाच्या मुलीचा इंटरव्ह्यू? हिला काय टेबल, टूथपेस्ट, बाय बाय याच्या पलीकडे काही इंग्रजी शब्द माहीत नव्हते. मग ही काय इंटरव्ह्यू देणार? आता फक्त 1 आठवडा राहिला. अरे बापरे, हिची तयारी तरी घरनं कशी करून घ्यायची?
एवढी काही भानगड असेल असं मला काही वाटलं नव्हतं हो. मुलीच्या शिक्षणाबद्दल मला आता अतिशय काळजी वाटायला लागली. मी ताबडतोब काही पुस्तकं, पाटी, तक्ता, गाण्याची पुस्तकं घेऊन आले. दुसऱ्या दिवसापासून माझा अभ्यास सुरू झाला, म्हणजे मुलीला शिकवण्याचा. कन्यारत्न झोपेतून उठलं तेव्हापासून गुड मॉर्निंग म्हणायचं, इथपासून आमची शाळा सुरू झाली. आमचं कन्यारत्न आहे बोबड कांदा. 10 वेळा गुड मॉर्निंग म्हणायला सांगितलं तेव्हाच एकदाच गुड मॉर्निंग झालं. माझी शिकवणी दात घासतानाही सुरूच होती. दाताला काय म्हणतात? दात. अगं मराठीत नाही, इंग्रजीत. टूथ. चल आई, तू काहीतरीच सांगतेस. दाताला नाही म्हणत टूथ, या ब्रशला, पेस्टला म्हणतात. हे बघ, हा काय आहे? टूथब्रश. ही काय आहे? टूथपेस्ट. असं नाही का आपण म्हणत? मग आपण टूथ दात म्हणतो का कधी? कन्यारत्न मला शिकवायला लागलं. थोड्या वेळाने मी पुस्तकं काढली. इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर कमीत कमी हे सर्व 5-10 वेळा तरी नुसतं कानावरून तरी नको का जायला? म्हणून त्या दिवशी मी अगदी इंग्रजीच्या आणि लेखीच्या अगदी मागेच लागले. बेटा म्हण बरं, ए फॉर ॲपल. ॲपल म्हणजे सफरचंद. आई, सफरचंद म्हणजे ॲपल नाही, सफरचंद म्हणजे सेब. शेजारची आंटी मला विचारत होती, सेब खाऊगी? तेव्हा सेब म्हणजे सफरचंद, ॲपल म्हणजे ॲपलच, सफरचंद नाही. कन्यारत्नाने असहकार करल्यावरती आम्ही काय शिकवणार? शिक्षणाचा पहिला दिवस अगदी असा गेला हो. माझ्या मनातील काळजीचा डोंगर त्यामुळे आणखीनच वाढत गेला. दुसऱ्या दिवशी मला एका मैत्रिणीने सल्ला दिला, तू असं का करत नाहीस? आपल्या कॉलनीत एक मिनी नर्सरी आहे. बापरे, म्हणजे मिनी नर्सरी ही काय भानगड आहे? माझं अगदी खरंच अज्ञान होतं हो. आणि मिनी नर्सरी ऐकून पोटात आणखीनच भीतीचा खड्डा पडला. अगं म्हणजे लहान मुलांना जरा शाळेची सवय व्हावी ना, आणि आयांना सुद्धा 2 तास विश्रांती हवी ना, म्हणून ही मिनी नर्सरी. दुपारी 12 ते 2 या वयात घेतात ही लोक. 2 ते 3 या वयातली मुलं येतात तिथे. आणि मुख्य हेतू म्हणजे काय की टीचर या व्यक्तीशी ओळख होणं, टीचरचं काहीतरी ऐकायला शिकणं. कारण घरी आई बाबा यांचं ऐकणं माहीतच नसतं ना मुलांना. एकत्र आल्यावर इतर मुलांशी पण न भांडता, न ओरडता खेळणं माहीत नसतं या मुलांना. ते जरा थोडं शिकवतात. 2 तासापैकी 1.5 तास खेळ, डबा, खाणं असंच काहीतरी असतं ग. आणि अर्ध्या तासात अभ्यास असतो. अभ्यास म्हणजे काय? शाळेत इंटरव्ह्यूला जे प्रश्न विचारतात ते प्रश्न मुलांकडून करून घेतात. एकाच्या नादाने मुलं काहीतरी करतात. बघ त्या शाळेत घेतात का ते. माझ्या काळजीयुक्त चेहऱ्याकडे पाहत मैत्रिणीने मला सल्ला दिला. म्हणाली, तरी इथं बरं आहे अगं खूपच. शाळा सुरू होण्याआधी निदान जानेवारीत तरी फॉर्म देतात. आमच्या कमाताईंच्या वंशांच्या मैत्रिणी सांगत होत्या की त्यांच्या इथे नातीचे अजून बारसेही झालं नाही, पण झाली तेव्हा पहिल्याच दिवशी नाव काय ठेवायचं ते ठरलंय आणि त्या नावानी बालमंदिरात ॲडमिशनसाठी अर्ज पण करून ठेवलाय. इतक्या अगोदर नाव नोंदवतात तेव्हा कुठे इंटरव्ह्यूसाठी बोलावणं येतं तिथे. त्या मानाने तू लकी आहेस. मुंबईत अगदी वेळेवर आलीस. महिन्याभराने आली असतीस तर खरंच प्रॉब्लेम होता हो. आता बघ प्रयत्न कर, तुला मुलीची इंटरव्ह्यूची तयारी तरी करून घेता येईल. मला जरा आशा वाटली. म्हटलं अजून इंटरव्ह्यूला 6 दिवस आहेत. माझ्याकडून ड्युटी काही करून घेत नाही. निदान बाईंकडून तरी काहीतरी करून घेईल. शाळेत जायचं म्हणून नाहीतरी नाचतच असते. पाहावा प्रयत्न करून. तशीच त्या शाळेत गेले. शाळा म्हणजे घरचाच बाहेरचा हॉल होता.
नाताळची सुट्टी असल्यामुळे मुलं नव्हती. शाळेत भीतभीतच दार ठोठावलं, कारण पहिल्यांदाच आपलं मूल दुसऱ्या बाईवरती 2 तास सोपवणार होते ना मी. ती बाई कशी आहे याबद्दल शंका. किती झालं तरी ही घरगुती लिंबू टिंबू शाळा ना. पण दार उघडलं गेलं आणि बाई पाहून अर्धी भीती माझी कमी झाली. मी माझ्या येण्याचं कारण सांगितलं. सॉरी हं, पण आता मुलांचे इंटरव्ह्यू अगदी जवळ आले आहेत ना, त्यामुळे मी नवीन मुलांना घेत नाही. मग त्यांचा अभ्यास बुडतो. नकार येईल ही अपेक्षाच नव्हती हो. त्यामुळे मी एकदम गार. ज्यांना काही माहीत नाही ना, त्यांना हे इंटरव्ह्यू, अभ्यास वगैरे ऐकून वाटेल किती मोठी मुलं आहेत. पण ही मुलं फक्त 2.5 वर्षाची आहेत की ज्यांना अजून शी शू कार्यक्रमाला चड्डी काढून द्यायलाही कोणाची तरी मदत लागते. माझी चेहऱ्यावरती निराशा दिसली असावी, कारण बाई म्हणाल्या, अहो नवीन मुलं रडतात, मग त्यांच्याच मागे राहावं लागतं, त्यामुळे मग इतरांचं नुकसान होतं. हो, पण माझी मुलगी रडणार नाही, आता तर शाळेत जायचं म्हणून नाचत असते. होय हो, तशी सगळीच मुलं नाचतात, पण शाळेत पाऊल टाकल्यावर त्यांच्या पिपाण्या सुरू होतात. माझी एक विनंती. अहो तशी माझी मुलगी रडकी नाहीये. ती जर का रडली नाही तर 1 दिवस तरी घेऊन बघा ना तिला. रडली तर मी नाही आग्रह करणार. मी काही चिकाटी सोडली नव्हती. आमची अचानक झालेली बदली, कन्यारत्नाचं ज्ञान वगैरे सगळ्याची उजळणी झाली. शेवटी रडली नाही तरच घेईन, असं बाईंनी मोठ्या मुश्किलीने सांगितलं. आता तुम्हीच सांगा, 1 जानेवारीला आमचं कन्यारत्न त्या मिनी नर्सरीत जाणार, तर मला 31 डिसेंबरच्या रात्री झोप येईल का? दुसरं काहीतरी सुचेल का? सारखे ॲडमिशनचे विचार. उद्या कार्टी रडेल का, त्रास देईल का? 1 ना 2. ह्या इंटरव्ह्यूनी माझी अगदी झोप उडवली. एकदाचा 1 जानेवारी उजाडला. माझ्या स्वतःच्या परीक्षेच्या वेळीही माझी कधीही मनःशांती बिघडली नव्हती. इतकी मी सकाळपासून अस्वस्थ होते. मनात सारखी धाकधूक. लेकीला सासरी जाताना आई पढवत नसेल इतकी मी तिला पढवत होते. रडू नकोस हं बाळा, नीट वागशील ना, एका जागी बसशील ना, बाईंना नमस्ते कर हं गेल्या गेल्या, कोणाला मारू नकोस, नाव विचारलं तर लगेच सांग, आणि तोंडात बोट नको घालूस, आणि हा बघ रुमाल इथे लावलाय, नाक आलं तर ह्याला पुसायचं बरं का, आणि हे बघ शू लागली तर बाईंना सांगायचं. 1 ना 2, 1760 गोष्टी. तिला इतकी आमिष दाखवली की बस. रडली नाहीस तर आईस्क्रीम देईन, नीट वागलीस तर नवीन खेळ आणीन, बाहुली आणीन, नाहीतर तुला नवीन ना मॅक्सी घेऊन येईन. कन्यारत्न तर भांबावूनच गेलं. आई अशी का वागते तेच तिला कळेना. शाळा म्हणजे एवढी ग्रेट असते का? तिला बरोबर घेऊन शाळेत गेले लवकर. आधी बाईसाहेब नीट बसल्या बसल्या हुशारीने नाव सांगितलं तिने. गाण्याच्या 2 ओळी म्हणून दाखवल्या. बाईंच्या जवळ चक्क गप्पा मारत बसली हो. बाई एकदम खुश झाल्या, आणि मी पण. शाळा भरली. मी जायला निघाले. मला बाहेर पडताना पाहिल्याबरोबर कन्यारत्न धावत येऊन चिकटलं. आई तू जाऊ नकोस. डोळ्यात पाणी जमा झालं. मी घाबरले. म्हटलं आता झालं. आता भोकाड पसरायला कन्नेला वेळ लागायचा नाही. कन्नेचा आवाज फुटला की बाई आम्हाला फुटाची गोळी देणार. पण बाईंनाच माझी दया आली. म्हणाल्या, तुम्हाला वेळ असेल तर बसा थोडा वेळ, म्हणजे ही रडणारही नाही, आणि राहिली नीट तर मग लवकर घेऊन जा, हळूहळू रमेल. खरं जीव भांड्यात पडला हो ऐकून.
कन्येबरोबर आमचीही शाळा सुरू झाली. मी वर्गातच बसले होते. सर्व मुलं माझ्याकडेच पाहायला लागली. बाईंकडे कोणाचं लक्षच नव्हतं. शेवटी मी उठून शेजारच्या गॅलरीत जाऊन बसले. बाईंनी प्रार्थना न घेता सर्वांना खेळ खेळायला दिले. मेकॅनो, ठोकळे, पाटी, मणी अक्षरांचा खेळ, चाकांचा खेळ, सर्व खेळ पाहून आमचं कन्यारत्न अगदी रमलं शाळेत. शाळेत काही मारामारी होत नसेल असं मला वाटत होतं, पण एकाचा खेळ दुसऱ्याने ओढून घेणं, जवळ बसल्यामुळे धक्का लागणं आणि मग लगेच मारामारी करणं असे प्रकार चालू होते. एक मुलगा सारखा डोळे पुसत होता. 5-6 महिने होऊन सुद्धा त्याला शाळेची गोडी काही लागलीच नव्हती. त्याचं आपलं सारखं एकच पालुपद होतं म्हणे, बाई डबा खायला द्या. डबा खातो आणि जातो घरी. तेवढ्यात, बाई पाणी, तहान लागली. बाई मला पण पाणी, मला पण पाणी, मला पण पाणी. आणखी 4 आवाज आले. एकाला पाणी लागल्यावर सर्वांना पाणी लागलं. बाई शू, प्रदीपचा आवाज आला. अरे अरे अरे, हळू, बाकीच्यानी ऐकलं तर येतील ना सगळी तुझ्या मागे. शाळेत आल्यावर लगेच काय रे शू, घरून निघताना जाऊन का नाही आलास? बाईंचा दम. अरे तिकडे कोण मस्ती करतंय? समीर, बुटांशी खेळू नका आता, चपला ठेवून द्या. अगं मीना, तू परकर का घालून आलीस? सारखा तुझ्या पोटावरून खाली घसरतो. मला काय तुझा परकर सारखा वर करणं एवढंच काम आहे का? बाई माझा नवीन फ्रॉक. बाई काल आम्ही आईस्क्रीम खाल्लं. बाई मी पण उद्या खाणार. बाई हा ढकलतो. बाई ही मी माझ्या अंगावर पडली. बाई नितीन माझा खेळ ओढून घेतो. अरे बाप रे, सगळ्यांचा एकच गोंगाट. 1-2 मुलंच गप्प बसून आणि मन लावून मेकॅनो खेळत होती. बाकीच्यांचा आपला सारखा बाई 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 बाईंचा जप चालू होता. अर्धा पाऊण तास असाच गेला. आमचं कन्यारत्न अजून मला बाहेर जायची परवानगी देत नव्हतं. उद्या जा, आज बस, असं चालूच होतं तिचं. त्यामुळे मग बसणं भागच होतं. बाईंनी खेळावरून ठेवायला सांगितलं. मुलांनी अगदी पटापट खेळ आवरला हो. घरी 10 वेळा सांगूनही खेळणं आवरणारी हीच का ती मुलं? मला अगदी आश्चर्य वाटलं. मग नंतर प्रार्थना. बाईंनी सरस्वतीकडे तोंड करून मुलांना रांगेत उभं राहायला सांगितलं. मुलं सरस्वती सर्व दिशेला असं समजून वाटेल तशी उभी राहिली. एकाला सरळ करतोय तो तोपर्यंत दुसरा बसतोय. तिसरी उलटी उभी आहे. 5 मिनिटं मुलांना सरळ उभं करण्यामध्येच गेला बाईंचा. सर्वांनी हात जोडून नमस्कार करा, बाईंची आज्ञा. बाई नीता हात जोडत नाही, रीमाची तक्रार. अरे दिनेश, साष्टांग नमस्कार काय घालतोस? उठ बरं, उठ बरं. आमचा दादा घरी असाच घालतो नमस्कार. अरे पण तो सूर्य नमस्कार. शाळेत प्रार्थना म्हणताना आपण नेहमी हात जोडून उभं राहतो ना. उभा राहा बरं नीट. अरे तुम्ही सर्वच काय साष्टांग नमस्कार घालायला लागलात? उठा 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 उठा, सर्व उठा लवकर. आणि लीना, हे चावमेव आता काय खेळायला बसलीस तू? चला हात जोडा बरं सगळ्यांनी. सुधा, फ्रॉक खाली कर. जायचंय? मग जा जा जा, पटकन पळ. बाई पराग मारतो. मग हा काय ऐकत नाही तुमचं? हात जोडत नाहीये हा. अरे बापरे, हा डबा खायला आता उघडायला कोण गेलं? स्वाती का? स्वाती, डबा आता नाही, मग चल आता आधी प्रार्थना. सर्वांना सांगता बाई अगदी चिडल्या. आता पट्टी काढी ना, म्हटल्याबरोबर सर्व मुलं निमूट रांगेत हात जोडून उभी राहिली. या कुंदे ही जी प्रार्थना आहे ही सर्वांनी येईल त्या चालीत, येईल त्या उच्चारात, येईल त्या पट्टीत म्हटली. प्रार्थनेनंतर सुरू झाला अभ्यास बरं का. A to Z म्हणून झालं, 1 to 20 म्हणून झालं. आता रंग. शुभा,
सांग बरं, पोस्टाच्या पेटीचा रंग कसा असतो? हिरवा हिरवा चुटूक. नाही बाई, हिरव्याला इंग्रजीत ग्रीन म्हणायचं. बाईंचा कपाळावर हात. अगं ग्रीन नाही, लाल. लाल म्हणजे रेड. बाई, माझा फ्रॉक रेड आहे. बाई, माझी चड्डी. बाई, आमचे पण बाबा आज रेड घालून गेले. काय? त्याला पॅन्ट म्हणतात. बाई, आमची छत्री पण रेड आहे. घरातील एक एक वस्तूची आठवण व्हायला लागली. मिलिंद, तुझे केस कसे आहेत सांग बरं? पांढरे पांढरे शुभ्र. बाई, आमच्या आजीचे केस आहेत पांढरे, मिलिंदचे नाहीत काही. बाई, माझ्या पण आजोबांचे केस पांढरे, माझ्या सुद्धा. प्रत्येक जण आपल्याला येईल त्याप्रमाणे, आठवेल त्याप्रमाणे रंगाची नावं सांगत होता. एकाने रेड सांगितलं की सर्व कोरसमध्ये रेड म्हणायचे. रंगाचं ज्ञान सर्वांचंच अगाध होतं. मग चित्रांची पुस्तकं आली. हा कोण आहे सांगा बरं? कुठला प्राणी आहे? बाई, डॉंकी. आम्ही उद्या सर्व माथेरानला गेलो होतो ना, तेव्हा आई आणि बाबा ना डॉंकीवर बसले होते. मी घाबरले, मी नाही बसले. अगं पल्लवी, हा डॉंकी नाही, याला म्हणायचं हॉर्स, म्हणजे घोडा. आणि उद्या काय? कधी गेला होतात तुम्ही माथेरानला? नाही, मी पण बसणार हॉर्सवरती. मी नाही घाबरणार हिच्यासारखी. बाई, आमच्याकडे की नाही एक ग्रीन ग्रीन काऊ आहे, तो विठ्ठू विठ्ठू बोलतो. अरे असं काय करतोस? काऊ म्हणजे काय? हे बघ, हे कोणाचं चित्र आहे? हा पोपट आहे ना? तुमच्याकडे आहे का पोपट असा? त्याला काय म्हणायचं? पॅरेट. बाई, काऊ म्हणजे बैल ना? भाई, काल आम्ही ना येत होतो रस्त्यातून, ते एक बैल पायात बूट घालून टॉक टॉक आवाज करीत गेला. भाई, हा अगदीच वेडा आहे. बैल काय पायात बूट घालतो? भाई, पण माझे नवीन बूट बघा ना. विषयांतर कसं करावं हे या मुलांकडून शिकावं. झाला त्यांचा अभ्यास. मग डबा खाणं आणि झाली सुटली शाळा. कन्या रत्नांना न रडल्यामुळे येण्याची परवानगी मिळाली आणि मला दुसऱ्या दिवशी वर्गात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. शाळेत बसल्यामुळे आणि मुलांची अभ्यासाची तयारी पाहून माझी इंटरव्ह्यूची भीती थोडीशी कमी झाली. आता ॲडमिशन फॉर्म मिळवण्यासाठी धडपड. 3 तारखेला पतिदेव पहाटे 4 वाजता शाळेत गेले. तेव्हा गेट बाहेर आपलाच पहिला नंबर असेल असं त्यांना वाटत होतं, पण नंबर लागला 65वा. खरंच रात्रीपासून लोक नंबर लावून होते. एकदाचा 9 वाजता ॲडमिशन फॉर्मसुद्धा मिळाला. आता 6 तारखेचे इंटरव्ह्यूचे दिव्य. तोपर्यंत आमचा इंग्रजीचा अभ्यास उठता बसता चालूच होता. कन्यारत्नांनी बरीच प्रगती केली होती. म्हणजे रंग, फळ नीट ओळखता आलं नाही, तरी बिनधास्त इंग्रजीतून काहीतरी नावं सांगत होती. गाण्याच्या 1-2 ओळीसुद्धा यायला लागल्या तिला. येता जाता सारखी याला इंग्रजीत काय म्हणतात, याला काय म्हणतात असं विचारत तरी होती. इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला. तेव्हाही लाईन होतीच. सर्व पालक पाल्यांना सारखे विचारत होते, नाव काय, हे काय, बोल घाबरू नको वगैरे वगैरे. खरं सांगू का, मुलांच्यापेक्षा पालकच जास्ती घाबरले होते. बाहेर पोपटपंची करणाऱ्या मुलांचा आवाज इंटरव्ह्यूसाठी आत गेल्यावर एकदम गप्प होता. इतका की या मुलीला बोलता येतं का असं विचारायला लागत होतं. काही मुलं आई वडिलांना अगदी चिकटून बसली होती. टीचरकडे पाहतही नव्हती. एक दोन मुलं मात्र खरंच धीट वाटली. नीट बोलली. आमचे कन्यारत्न गेल्या गेल्या गुड मॉर्निंग करून आणि न विचारताच नाव सांगून मोकळं झालं. आणि मग जे काही लाजलं ते मान वरती करून सुद्धा बघायला आणि बोलायला तयार नाही.
पण नाव तरी धीटपणे सांगितल्यामुळे कन्येला ॲडमिशन मिळाली बरं का. आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. तर असा गेला माझा नवीन वर्षाचा पहिला आठवडा. आता तुम्हीच सांगा, दरवर्षीप्रमाणे काही ठरवायला किंवा इतर काही करायला वेळ तरी होता का? शक्य तरी होतं का ते? जाऊ दे, आता पुढच्या वर्षी मी नक्की ठरवणार की नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची. धन्यवाद.